अगोदरच्या ज्या बॅच होत्या त्याच्यामध्ये पुरुष महिला दोन्ही मिक्स असायचे, म्हणजे पुरुषांची संख्या अर्धी असायची किंवा महिलांची संख्या अर्धी असायची। फरकटवाडीची तिसरी बॅच आष्टी तालुक्यातली आली, याच्यामध्ये जवळपास सर्वच महिला होत्या, एकही पुरुष नाही त्याच्यामध्ये। 69 महिला आल्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग देणं खूप मोठं आव्हान होतं की इतक्या साऱ्या महिलांना ट्रेनिंग द्यायचे। आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच अशी बॅच असेल की जिथे एवढ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत। महिला शक्ती जर आपण बघितलं तर कोणतंही काम उभं करायचं असेल तर ते महिलेने जर सुरुवात केलेली असेल तर ते काम नक्कीच खूप चांगल्या प्रकारे उभं राहते। जवळपास सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत आपले प्रशिक्षण चालते। आम्हाला शंका होती की महिला शिकून घेणार की नाही, पण ज्यावेळेस पहिल्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळेस महिलांचा प्रतिसाद जो होता, उत्साह जो होता, इतका चांगला दिसला की आमचं जे शंका होत्या त्या शंका क्षणातच हे झाल्या की ह्या महिला खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात, आपल्या गावामध्ये जाऊन खूप चांगल्या प्रकारे श्रमदान करू शकतात, गावातील व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे शिकवू शकतात, गावातील व्यक्तीला समोर आणू शकतात, या स्पर्धेला एक नवं रूप देऊ शकतात। आपण जर बघितलं तर महिला ह्या सर्व काही एकाच वयाच्या नव्हत्या, काही छोट्या मुली पण आहेत, काही तरुण मुली आहेत, काही वृद्ध आहेत, काही शिक्षित आहेत तर काही अशिक्षित पण आहेत। ज्या अशिक्षित महिला होत्या, वृद्ध महिला होत्या, त्यांनी ठरवलं की ठीक आहे आम्ही ॲप नाही हँडल करू शकत, आम्हाला मोबाईल नाही करू शकत, पण जे कामं आहेत शोषखड्डे असो, सांडपाण्याचं नियोजन असो, व्यवस्थापन करण्याचं, हे ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकून घेतल्या। त्यांनी एक जिद्द दाखवली की आम्ही ग्रामसभा घेऊयात, बचत गटाच्या बैठकी घेऊयात, त्यामध्ये बोलून आम्ही पूर्ण महिलांना अगोदर एकत्र आणूयात। कारण जर गावातल्या एवढ्या साऱ्या महिला इथं आलेल्या आहेत आणि यांनी जर गावातल्या इतर महिलांना एकत्र आणलं तर नक्कीच त्यांच्या मागे पुरुषांचे जे हे असते पुरुष मंडळी उभी राहणार आहे आणि गावात काम नक्कीच त्याच्यानंतर उभं राहणार आहे।